महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरूच आहे। कोण कोणासोबत जाणार, कोण कोणाला सोडणार याबद्दल रोज नव्या चर्चा, नव्या शक्यता समोर येत आहेत। पण या सगळ्या गदारोळात एक चर्चा अशी आहे जी केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर महाराष्ट्राच्या घराघरात आणि विशेषतः मराठी माणसाच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि आता पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। ती चर्चा आहे ठाकरे बंधू एकत्र येणार का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे हे दोन राजकीय वारसदार खरंच एकत्र येणार का? एका बाजूला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या युतीसाठी पूर्णपणे ग्रीन सिग्नल दिला जातोय। महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत एकत्र यायला तयार आहोत, आम्ही साथ दिली आहे असं आदित्य ठाकरे स्पष्टपणे म्हणत आहेत। तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि मनसेकडून यावर अद्याप मौन बाळगलं जात आहे किंवा त्यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांचा वेगळा अर्थ काढला गेल्याचं सांगितलं जात आहे। मग ही युती खरंच होणार की ही फक्त निवडणुकीच्या तोंडावरची राजकीय खेळी आहे की यामागे खरंच महाराष्ट्र धर्म आणि मराठी अस्मितेची तळमळ आहे? पडद्यामागे काय शिजतंय आणि जर ही युती व्हायची असेल तर त्यासाठी पुढाकार कोण घेणार? आज आपण शिवसेना मनसे युतीच्या या चर्चेतील प्रत्येक पैलू, प्रत्येक अट, प्रत्येक अडचण आणि प्रत्येक संभाव्य वळणाचा सखोल आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या युतीच्या चर्चेला नव्याने उधाण आलं ते गेल्या काही आठवड्यांपासून। निमित्त ठरलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युबीटी कडून विशेषतः आदित्य ठाकरे यांच्याकडून मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक संकेत दिले जाऊ लागले। गेल्या 2 आठवड्यांपासून आदित्य ठाकरे सातत्याने म्हणत आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यासाठी तयार आहोत, आम्ही साथ दिली आहे। ही साथ अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंनाच होती हे राजकीय निरीक्षकांचं मत आहे। याची सुरुवात झाली होती एप्रिल महिन्यात, जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत काही सूचक वक्तव्य केली होती। त्या वक्तव्यानंतरच शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चेला तोंड फुटलं। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मनसेसोबत युती करण्याची तयारी दर्शवली होती। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी, उदाहरणार्थ संजय राऊत, अनिल परब, अंबादास दानवे, सुनील प्रभू, सुषमा अंधारे या सर्वांनी माध्यमांसमोर येऊन आपण मनसेसोबत युती करण्यास पूर्णपणे सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं। संजय राऊत यांनी तर सांगितलं की युती करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली असून ते सुद्धा युती संदर्भात पुढे पाऊल टाकण्यास तयार आहेत। म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसाठी एक प्रकारे दारं उघडी ठेवण्यात आली आहेत। एका बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना इतकी स्पष्ट भूमिका घेत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मनसेकडून आणि विशेषतः राज ठाकरे यांच्याकडून यावर एक प्रकारचं गूढ मौन पाळलं जात आहे। राज ठाकरे यांनी त्यांच्या एप्रिल महिन्यातील मुलाखतीतील वक्तव्यांचा प्रत्येकाने वेगळा अर्थ काढला असल्याचं नंतर स्पष्ट केलं। त्यामुळे त्यांनी दिलेली साथ ही युतीसाठीच होती की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला। मनसेच्या इतर नेत्यांकडूनही या युतीबद्दल कोणतीही ठोस सकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही। ते फक्त एवढंच म्हणत आहेत की मनसे अध्यक्ष राज ठाकरे योग्य वेळी योग्य भूमिका घेतील। हे योग्य वेळ आणि योग्य भूमिका म्हणजे नेमकं काय हे मात्र गुलदस्त्यात आहे। मनसेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसाठी सुरू असलेला हा एकतर्फी संवाद आहे का की पडद्यामागे काही वेगळ्या हालचाली सुरू आहेत ज्याची आपल्याला कल्पना नाही? आता या युतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा कोणता आहे तर तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेसमोर ठेवलेली एक प्रमुख अट। ती अट म्हणजे मनसेने महायुतीसोबतचे म्हणजेच भाजप आणि शिंदे गट, अजित पवार गटासोबतचे आपले संबंध तोडून त्यांच्यापासून फारकत घेऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करावी। ही अट मनसेला आणि राज ठाकरेंना किती मान्य असेल हा मोठा प्रश्न आहे। कारण गेल्या काही काळापासून मनसेची महायुतीतील पक्षांसोबत विशेषतः भाजपसोबत जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे। अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची उपस्थिती, त्यांच्यातील भेटीगाठी या सगळ्यामुळे मनसे ही महायुतीच्या जवळ जात असल्याची चर्चा आहे। अशा परिस्थितीत केवळ उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसाठी राज ठाकरे महायुतीपासून दूर जातील का हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नसेल। आणि जर समजा ही अट आणि इतर मुद्दे बाजूला ठेवून दोनही पक्ष युतीसाठी तयार झाले तरी पुढचा प्रश्न निर्माण होतो की या चर्चेला सुरुवात कोण करणार, पुढाकार कोण घेणार? दोन भाऊ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतः एकमेकांची थेट चर्चा करणार
त्यांच्यातील वैयक्तिक संबंध, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि राजकीय मतभेद पाहता ही थेट चर्चा कितपत शक्य आहे की मग या दोन पक्षांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी कोणीतरी तिसरा नेता पुढे येणार? असा कोणता नेता आहे जो दोनही ठाकरेंच्या विश्वासातला आहे आणि ही अवघड जबाबदारी पार पाडू शकतो? की या सगळ्या फक्त माध्यमांमधील चर्चा आहेत ज्याला प्रत्यक्षात फारसा आधार नाही? हे असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं सध्या तरी कोणाकडे नाहीत. या सगळ्या राजकीय गणितांच्या पलीकडे एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे जनभावना. महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक, मग तो उद्धव ठाकरेंचा समर्थक असो व राज ठाकरेंचा, आणि अनेक सामान्य मराठी माणसं या दोघा भावांनी एकत्र यावं अशी इच्छा मनोमन बाळगून आहेत. त्यांना वाटतं की जर हे दोन ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसाची महाराष्ट्राच्या हिताची एक मोठी ताकद उभी राहील. पण राजकारणात केवळ जनभावना पुरेशी नसते, तिथे राजकीय गणित, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि भविष्यातील सत्ता समीकरणं ही महत्त्वाची ठरतात. याआधीही अनेकदा या दोन भावांनी एकत्र येण्याचे प्रयत्न केले किंवा तशी चर्चा झाली, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने ते प्रत्यक्षात येऊ शकलं नाही. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे आहेत ज्यांना आपल्या पक्षाची ताकद वाढवायची आहे आणि भाजपला आव्हान द्यायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं स्थान अधिक मजबूत करायचं आहे. या दोघांचीही राजकीय गरज त्यांना एकत्र आणू शकते का? जर ही युती झाली तर त्याचे फायदे आणि तोटे काय असतील? फायदे स्पष्ट आहेत. मराठी मतांचं विभाजन थांबेल, एक मोठी राजकीय ताकद निर्माण होईल, भाजप आणि महायुती समोर एक तगडं आव्हान उभं राहील आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नवा जोश निर्माण होईल. पण तोटेही आहेत. दोनही पक्षांच्या विचारधारांमध्ये आता फरक पडला आहे. जागा वाटपाचा मुद्दा कठीण होऊ शकतो. दोनही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुने हेवेदावे असू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोनही नेत्यांच्या भूमिका आणि कार्यपद्धतीत समन्वय साधणं हे एक मोठं आव्हान असेल. उद्धव ठाकरेंनी साथ दिली आहे. आता राज ठाकरेंच्या प्रतिसादाची, त्यांच्या प्रतिटाळीची महाराष्ट्र वाट पाहत आहे. एका बाजूला महाराष्ट्र धर्माची आणि मराठी हिताची हाक आहे, तर दुसऱ्या बाजूला आहेत राजकीय समीकरणांची क्लिष्ट गणितं. आणि या सगळ्याच्या मधोमध आहे मनसेची महायुतीसोबतची सध्याची जवळीक आणि शिवसेनेने युबीटी त्यांच्यासमोर ठेवलेली महायुतीपासून फारकत घेण्याची अट. ही युती खरंच होणार की ही फक्त कार्यकर्त्यांची, माध्यमांची आणि काही प्रमाणात जनतेची इच्छाच राहणार? जर ही युती झाली तर ती महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडून आणेल यात शंका नाही. पण त्यासाठी दोनही भावांना, दोनही पक्षांना काही पावलं मागे यावं लागेल, काही तडजोडी कराव्या लागतील आणि कदाचित काही कटू निर्णयही घ्यावा लागतील. प्रश्न हा आहे की ठाकरे नावाच्या या दोन राजकीय शक्ती, जे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे आणि मराठी अस्मितेचे वारसदार आहेत, ते खरंच एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी, तिसरी आणि प्रभावी शक्ती निर्माण करणार की त्यांच्या वाटा यापुढेही वेगळ्याच राहणार? याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात किंवा महिन्यातच मिळेल. पण तोपर्यंत या राजकीय मनोमिलनाच्या शक्यतेने आणि चर्चेने महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं राहणार, हे मात्र अगदी नक्की. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.